नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील मौजा चिकना येथे ग्रामसभेत ठराव घेऊन बॅलेट पेपरने निवडणूक घेण्यासाठी ग्रामवासियांनी एकमताने ठराव मंजूर केला होता। या घटनेनंतर ग्रामवासियांनी ईव्हीएमला प्रिंटर जोडून प्रिंट झालेल्या पर्चीची मोजणी करून निकाल घोषित करावा असेही सुचविले, पण पोलिसांनी कोणतीही नोटीस अथवा सूचना न देता गावातील ग्रामस्थांना अटक करून नजरकैद केले। या गावातील काही ग्रामस्थांना अटक करून नजरकैद केल्यामुळे गावात रोष व्यक्त केला जात आहे। सकाळी 10 वाजता यांनी आम्हाला इथून गावावरून घेतलं आणि इथं आणल्यानंतर मग इथं आल्यानंतर आम्ही पाहतो इथं कोणीच नाही, एसडीएम साहेब नाही, ठाणेदार नाही, पुणे नाही। मग आम्ही इथं विचारलं की तुम्ही आम्हाला 4च लोकांना का बरं, कारण जो काही जो डेमोचा ईव्हीएमचा जो डेमोचा बघा कॅमेरा ऐका, आम्हाला सर सेकंड ठाणेदार साहेब सुद्धा आम्हाला मदत करून राहिले माहिती देण्यासाठी, बाईट घेण्यासाठी। त्यांचं काय माझी गोष्ट ऐकून घ्या। जो डेमोचा हे होता ना सर, त्यावेळेस 40 ते 50 लोक होते गावात बसून। या 2-4 दिवसामध्ये जर ठाणेदार साहेबांनी जे लेटर आहेत किंवा कुठल्या प्रकारे यांनी या 4च लोकांना आणलं, याचं जर आम्हाला लेटर दिलं नाही, याच्यावर काही केलं नाही तर आम्ही ठाण्यामध्ये घेराव करू। आम्ही मोर्चाच्या आंदोलनामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीकडून आम्ही निषेध करू। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।